नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो, भेळ सर्वांनाच खूप आवडते। घरी आपण नेहमी कांदा, टोमॅटो, फरसाण घालून भेळ बनवतो, पण गाड्यावर जो सिक्रेट मसाला वापरतात तो मसाला आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। याच मसाल्यामुळे गाड्यावरची भेळ ही खूप टेस्टी बनते आणि सर्वांना खूप आवडते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण या भेळसाठी लागणारा मसाला म्हणजेच मी आता जे सिक्रेट मसाल्याबद्दल बोलत होते तो मसाला बनवून घेऊया। तर हा सिक्रेट मसाला बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, त्यानंतर यामध्ये फुटाणे घालायचे आहेत। तुमच्याकडे फुटाणे नसतील तर डाळव घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर पाऊण चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे, त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पूड घालायचं आहे। यामुळे भेळ अजूनच टेस्टी बनते। आणि थोडंसं काळं मीठ घालून आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं अवेलेबल असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की वापरा, पुदिनामुळे सुद्धा भेळ खूप टेस्टी बनते। तुम्ही पाहू शकता मसाला छान एकसारखा वाटला गेलाय। आता हे आपण एका बाउलमध्ये काढूया। या मसाल्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्यात, पण जर तुम्ही ही भेळ लहान मुलांसाठी बनवत असाल तर पूर्णपणे तुम्ही मिरची स्किप करू शकता। चला तर मग आपल्याला भेळसाठी लागणारा मसाला तयार आहे। हाच तो मसाला आहे जे गाड्यावरचे लोक भेळ बनवताना वापरतात आणि त्यामुळेच ही भेळ खूप टेस्टी लागते। त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये काही मुरमुरे घेतलेत। हे मुरमुरे मी उन्हात ठेवून कडक करून घेतलेत। जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर हे मुरमुरे तुम्ही गॅसवर कढईमध्ये गरम करून घेऊ शकता। सर्वात आधी या मुरमुऱ्यामध्ये मी फरसाण घालते, त्यानंतर काही तळलेले शेंगदाणे घालायचे, त्याचबरोबर आपण वाटलेला सिक्रेट मसाला यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी 3 लोकांना पुरेल अशी भेळ बनवते, तर त्यासाठी 4 चमचे मसाला इथे मी वापरणार आहे। त्यानंतर इथे माझ्याकडे काही रगडापुरीच्या पुऱ्या होत्या, त्या सुद्धा फोडून घालणार आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे पुऱ्या अवेलेबल असतील तर घाला, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालते। आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये पूर्ण भेळ बसत नाहीये, त्यामुळे मी या ठिकाणी दुसरं भांडं वापरते। आता या भांड्यामध्ये ही भेळ छान मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता भेळ छान मिक्स झाली आहे। थोडासा मसाला कमी वाटतोय, त्यामुळे 1 चमचा मसाला अजून टाकते। त्यानंतर बारीक शेव सुद्धा घालायचा आहे। आता हे परत एकदा छान मिक्स करून घेऊया। चला तर मग सुकी भेळ तयार आहे। तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता। ही सुकी भेळ सुद्धा खूप टेस्टी लागते, पण आपण ओली भेळ बनवतोय त्यामुळे इथे मी चिंच आणि गुळाचा कोळ घालते। ही चिंच आणि गुळाची चटणी कशी बनवायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल, ते तुम्ही नक्की जाऊन बघा। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता अगदी गाड्यावर मिळते तशीच भेळ बनवून तयार आहे। जर तुम्हाला ही भेळ अजून ओली हवी असेल तर यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा टाका। अगदी चमचाभर सुद्धा पाणी घातलं तरी सुद्धा चालेल। अगदी तुम्हाला हवी तशी भेळ बनवून तयार होईल। चला तर मग आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया।
ही भेळ बनवायला खूप सोपी आहे. फक्त एक मसाला वापरायचा आहे, तोही मी तुम्हाला दाखवला आहे. अगदी गाड्यावर जशी भेळ मिळते तशीच भेळ बनवून तयार आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची भेळ कशी बनली आहे. आता यावर थोडेसे बारीक शेव घालूया. चला तर मग तयार आहे आपली चटपटी तशी ओली भेळ आणि पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर.